नमस्कार पशुपालक मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. आज महाराष्ट्रासाठी खरंच एक काळा दिवस आहे. कारण की आज अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं सकाळी निधन झालेलं आहे. मित्रांनो, अजितदादा पवारांनी मला एकदम अप्रत्यक्षरित्या अशी एक जबरदस्त मदत केलेली आहे. कारण की बऱ्याचशा यूट्यूबरांना माहिती आहे, की YouTubeसाठी किती मेहनत करावी लागते आणि किती त्यासाठी तगडा संघर्ष करावा लागतो. कारण की हा आपला चॅनल काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी डिमॉनिटाईज झाला होता आणि हा चॅनल परत मॉनिटाईज करायसाठी एक काहीतरी तगडा विषय पाहिजे होता. त्यामुळं मी बारामतीला काटेवाडीमध्ये अजितदादा पवार यांच्या डेअरी फार्मला व्हिजिट करायसाठी गेलो होतो. तर तिथं एकदम तगडा असं बंदोबस्त होता. डिपार्टमेंट हे ते सगळ्या गोष्टी. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांनी बघितलं आणि त्यांनी बाहेर कुठेतरी होते मला वाटतं. त्यांनी सांगितलं की तिथल्या पोलीस अधिकारी होते, ते मुंबईमध्ये का पुण्यात कुठेतरी होते. तर तिथून त्यांनी कॉल केला की हे चॅनलवाले काय प्रकार आहे? ती एक मुलगा जे आहे ती व्हिडिओ काढतोय. ते नेमकं काय प्रकार आहे? तर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते एक YouTube चॅनलवाले आहेत. आपल्या गाई गुरांचं व्हिडिओ त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून ती दाखवण्याचा प्रयत्न करतात असं तसं. तर त्यांनी म्हणले, "ठीक आहे, व्हिडिओ काढा, पण जास्त काय असं वाढीवचं काय असं काही दाखवू नका." म्हणजे त्यांनी तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बघून परमिशन दिली आणि तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या कामगारांना सांगितलं, की ते यूट्यूबर आहेत तर ठीक आहे. त्यांना जर व्हिडिओ काढायचा असेल तर काढू द्या. त्यांना काही अडवू नका. तर आपण तिथला अजितदादा पवार यांचा डेअरी फार्म कव्हर केला होता. तिथल्या त्यांच्या एच-एफ गायी असतील, लाल कंदारी गायी असतील. आणखीन त्यांची जे दादा ज्या गायीची पूजा करत होते, ती त्यांची काळी कपिली गाय. हा सविस्तर असा व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला होता आणि तो व्हिडिओ एका रात्रीत 3,00,000 लोकांनी पाहिला होता. तर त्या एका व्हिडिओमुळं आपला चॅनल परत मॉनिटाईज झाला होता आणि आज 28 तारीख आहे. 25 तारखेला मी YouTubeचं पेमेंट घेतलं आणि ही जी मी पेमेंट घेतोय, ही जी सगळं चाललंय, ती म्हणजे मी त्यांच्या पक्षाचा, पार्टीचा किंवा असा काही विषय नाही. फक्त त्या माणसांनी एक अप्रत्यक्षरित्या जेवढी एक मोठी मदत केली, ती आज सकाळीपासून एवढं असं वाईट वाटतंय, की ते दादा आज आपल्यात नाहीत. त्यांनी खरंच एकदम भरभरून असं सपोर्ट केला. तो जर व्हिडिओ मला जर भेटला नसता, कारण की उपमुख्यमंत्र्यांचा डेअरी फार्म ह्या थंबनेलमुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहिला आणि त्याचा YouTubeच्या चॅनलला फायदा झाला. मला वैयक्तिक फायदा झाला. कारण की चॅनल परत चालू झाला आणि माझं जे काही पेमेंटचं डेली रूटीन YouTubeचा जो क्रायटेरिया आहे तो मी पूर्ण करू शकलो. कारण की बऱ्याच लोकांना माहिती आहे YouTubeसाठी किती मेहनत घ्यावी लागते. 4,000 तास वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो. 1,000 सबस्क्रायबर व्हावं लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी एका अजितदादा पवार यांच्या व्हिडिओनी माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता. तर त्यामुळं आज खरंच त्यांचं एकदम असं वाईट वाटतं, की अजितदादा पवार आज आपल्यात नाही. तर त्यांना माझ्याकडून आणि आपल्या YouTube फॅमिलीच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही याचं अत्यंत वाईट वाटतं. त्यांनी खरंच चांगली एका फोनवर चांगली मदत केली होती. त्यांचे बंधू असतील राजेंद्र पवार, त्यांनी सुद्धा आत्ता काल परवा दिवशीचा म्हणजे गेल्या आठवड्यामधलाच बारामतीतलं कृषी प्रदर्शन त्यावेळेस पण लाखोंच्या संख्येची गर्दी असून सुद्धा त्यांनी मला वैयक्तिक वेळ दिला होता आणि आपल्या चॅनलवर ते बोलले. ते म्हणजे एकदम चांगली माणसं आहेत YouTubeच्या सपोर्टसाठी. बाकीचं राजकारणाचं काय असेल ते आपल्याला काही एवढं माहीत नाही. पण दादा मात्र आपल्यातून आज नाहीत आणि ते खरंच एक चांगले व्यक्तिमत्व होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.